नमस्कार. मी घोडके सर. प्रथमतः गवते सरांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. गेले 10 दिवस त्यांनी आमचं योग पंचकर्मा शिबिर आयोजित केलं आणि या शिबिरामध्ये आम्हाला आपल्याला ज्या काही व्याधी होत्या त्या आमच्या योग्य पद्धतीने दूर करण्यात आल्या. त्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच त्यांनी ते आम्हाला सुरुवात केली. अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व ज्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी दूर केल्या आणि त्याही अगदी नैसर्गिक पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण अगदी नाक असेल, आपले डोळे असेल, कान असेल, तोंड असेल, घसा, पोट, पाय ह्या सगळ्या ज्या व्याधी होत्या त्या त्यांनी नैसर्गिक पद्धतीने उपचार करून बऱ्या केल्या. आणि 10 दिवस अगदी अतिशय हसत खेळत आनंदात आमचे गेले. त्याच्यामध्ये आम्हाला अगदी या 10 दिवसातला आम्ही जे यायचो सरांकडे 7 ते 10 हा वेळ सुद्धा आम्हाला पुरत नसायचा. कारण त्याच्यामध्ये इतके सगळे थेरपी होते, इतक्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या प्रत्येकाला कराव्याशा वाटायच्या, अगदी आनंदाने कराव्याशा वाटायच्या की माझं हे राहिलं बाबा, माझं ते राहिलं. प्रत्येक जण त्याच्यामध्ये अगदी उत्साहाने सहभाग व्हायचा आणि त्यामध्ये आमचा उत्साह वाढायचा. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला जो फरक आहे तो दुसऱ्याच दिवशी जाणवायला लागला. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ॲलोपॅथीचे म्हणा किंवा कुठलेही औषधं आम्हाला दिले नाहीत सरांनी किंवा आम्ही घेतले नाहीत. आणि सरांचे जे पथ्य होते, सरांचे जे नियम होते ते नैसर्गिक पद्धतीने आम्ही पाळले आणि आमच्यामध्ये खूप छान असा बदल झाला. आमच्या शरीरामध्ये असेल, आमच्या त्वचेमध्ये असेल, आमच्या असं मानसिक याच्यामध्ये बोलण्यामध्ये असेल, या सगळ्यांमध्ये म्हणजे मनशांती लाभली आणि आम्ही एकदम छान स्थिर झालो. आणि मी यातून असा संदेश देईल की सरांचं प्रत्येक गोष्टीसाठी इतकी तळमळ होती की तुम्ही सगळे हे करा. आणि इव्हन सरांचं असं आहे की तुम्हाला पैसे शेवटच्या दिवशी द्या, पैसे आणि नाही दिले तरी मला त्याच्यात काही हरकत नाही. एखादा जर देण्यासारखा एवढे पण सरांनी मला सांगितलं की ज्याची एखाद्याची परिस्थिती सर फार गरिबाची असेल परंतु तो आजारी, त्या माणसाला सुद्धा आपण मोफत उपचार करू आणि आपण त्याला याच्यातून बरा करू आणि याच्यातून बाहेर काढू. डायबिटीस सारखे असेल, बीपी असेल, हे सगळे आजार या ठिकाणी सरांच्या योग्य आणि शास्त्रशुद्ध त्यांच्या नियंत्रणाखाली आपल्याला ते दूर करता येतील. आणि म्हणून सरांचं हे जे काम आहे, सरांचं हे जे कार्य आहे त्याला मी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.